कडे क्षमता आहे, ज्या प्रकारे ऑल ओव्हर टुर्नामेंट ज्या प्रकारे प्रदर्शन करत आले किशोर भाऊ, नक्कीच सलामीचे फलंदाज आउट करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि काय कमालीची गोलंदाजी केली आहे. नक्कीच आपल्या गोलंदाजीने प्रभावित केला आहे या YSWच्या पूर्ण गोलंदाजांनी. ज्या प्रकारे एक हाती संघ सांभाळला सागर भैसवार, याचं पण कौतुक करावं तेवढं कमी. बॅकबोन ज्या प्रकारे ओळखले जातात या संघासाठी. अंतिम सामन्याचं पहिल्या इनिंगचं पहिल्या सत्राचं पहिलं षटक घेऊन येत आहेत किशोर भाऊ आणि सामना करणार अष्टपैलू खेळाडू यश चौरे. कमालीची फलंदाजी मागील काही सामन्यामध्ये ज्या प्रकारे आपण या फलंदाजाला धावपट्टीवर खेळताना बघितलं, जेवढं कौतुक करावं कमी. पहिला चेंडू सामना करणार यश. लेग साइडच्या दिशेने खेळून काढलेला आहे 4 धावांसाठी. वॉर्ड काय सुरुवात करून दिली आहे यश चौरेनी. ज्या प्रकारे आम्ही बोलत होतो की मागील काही सामन्यांमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली, नक्कीच कौतुकास्पद फलंदाजी म्हणावं लागेल. आणि काय सुरुवात करून दिली या षटकाची, नक्कीच प्रभावशाली फलंदाजी. आणि 4 धावेसाठी टोलन दिला लेग साइड दिशेने 4 धावांसाठी. थँक्यू नयन. अतिशय अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू फलंदाजाला सन्मान करण्यास भाग पाडला. या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल एक चौकारानंतर या गोलंदाजाची. अतिशय सुरेख अशा आपल्या लयमध्ये या ठिकाणी येतोय. विदर्भाची राजधानी नागपूर या जिल्ह्यातील काटोल या नगरीमध्ये साई नंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग काटोल केपीएल. पुढचा चेंडू या दरम्यान हलकासा त्याला गलीच्या दिशेने टोलवलेला बघा, जोवर चेंडू यष्टीरक्षकाकडे येतोय. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता एक चोरटी धाव गोळा केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे या ठिकाणी 6 धावा 5 धावा माफ करा 5 धावा. पहिलं षटक प्रगतीवर असताना बिनगडी बाद धाकड अशी सुरुवात म्हणायस हरकत नाही. साईनंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग काटोल पर्व 4 दमदार असं सुरुवात स्थळ तालुका क्रीडा संकुल काटोल जिल्हा अमरावती माफ करा जिल्हा नागपूर. आणि प्रेक्षकांच्या माहिती करता दमदार अशी सुरुवात. हा अंतिम सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना होईल. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आणि साईनंद रियालिटीज या संपूर्ण चमूचे जे या पाहुणे मंडळी या ठिकाणी आली, आपणा सर्वांचे मी आणि मंडळाच्या वतीने शब्द सुमनाने आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. राहुल पंचा हा फलंदाजी करतोय. किशोर धांडे भरपूर लगातार या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव होतोय. लगातार 3 षटकार हाणल्यास साईनंद रियालिटीज यांच्यातर्फे 5100 रुपयाचे पारितोषिक आत्ताच या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. साईनंद रियालिटीज यांच्या संपूर्ण मंडळाकडून लगातार 3 षटकार हाणल्यास 5100 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी घोषित. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू सुरेखचा फटकार मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी वैभव कुठलीही चुकी केलेली नाही. जोवर चेंडू येतोय गोलंदाजाकडे, या दरम्यान दोन्ही गोलंदाज आपल्या संघाकरता 1 धाव गोळा केलेली. धावसंख्या वाढती 7 धावा आणि सतत फलक हलत ठेवत आहे हे दोन्ही आघाडीचे फलंदाज. राहुल पंचा आणि यश चौरे गोलंदाजी करतोय. किशोरचा पहिल्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय किशोर आणि सामना करणार या ठिकाणी राहुल. डावखोरे फलंदाज सरळ चेंडू पायाला आदळला. अचूक टप्प्यावर टिचून मारा करतोय गोलंदाज. प्रशंसा करावी लागेल. माहिती आहे
अंतिम सामना आहे. पंचांचा इशारा. आजच्या या सामन्याचे पंच श्यामजी पवनीकर सर नागपूरवरून बिलॉंग करतात. अतिशय तटस्थ पंच यांनी हा षटक संपल्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एक षटक बिनगणिवात 7 धावा फलकावरती लागलेले आहे. बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी साईनंद रिअलिटीज प्रस्तुत यांच्याकडून प्रथम पारितोषिक 1,21,111 रुपये स्वर्गीय योगेशजी पटेल व स्वर्गीय पिंटूलाल व्यास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्माननीय राहुलजी, सन्माननीय अमोलजी सरोदे, सन्माननीय अंशुभाऊ ठाकूर व सन्माननीय शत्रुघ्नजी राऊत यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक 91,111 रुपये स्वर्गीय एहसानजी अली व स्वर्गीय अशोकजी चचरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्माननीय श्री नमाजी अली व सन्माननीय श्री सनीजी चचरा यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक ज्याचा मान पटकावलेला आहे तो आरोग्य मंदिर या संघाने. दुसरं षटक वसील अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. कटर आहेत आतमधून बाहेर काढणारा चेंडू आणि या ठिकाणी सफल राहिला गोलंदाज वसील शेख. फलंदाजापासून लांब ठेवण्यामध्ये यशस्वी राहिला आणि सुरक्षा रेषेच्या आतमध्ये हा सोडलेला चेंडू. पुढचा चेंडू यावेळी मात्र संपर्क झाला फळी आणि चेंडूचा मिड विकेटच्या दिशेने हा रेंगाळा देणारा फटकार हाणलेला. जोवर चेंडू येतोय गोलंदाजाकडे या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता परत एक धाव गोळा केलेली. धाव संख्या वाढून झालेली आहे 8 धावा बिनगडी बाद. दुसरं षटक प्रगतीवर असताना धावफलक सतत हलता ठेवतोय. या ठिकाणी या व्यतिरिक्त अनेक बक्षिसांचा वर्षाव. मॅन ऑफ द सिरीज रोख पारितोषिक 15,000 रुपये. ऑरेंज कॅप अँड पर्पल कॅप 11,111 रुपये. फेअर प्ले टीम ऑफ द टुर्नामेंट 11,111 रुपये. इमर्जिंग प्लेयर 11,111 रुपये. मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याकरता 7,777 रुपये. बेस्ट इकॉनॉमी ऑफ द टुर्नामेंट 5,555 रुपये. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज जो वेगवान अर्धशतक करेल त्याला 5,555 रुपये. त्याचबरोबर टुर्नामेंटमध्ये प्रत्येक सामन्यानंतर या ठिकाणी ट्रॉफी. पुढचा चेंडू पुढे सलमान मारलेला फटका. चेंडू हवेत या खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल. प्रेक्षक रिंगणाचं बंधन 2 षटकाचा या गोष्टीचं भान ठेवत हल्ला चालवण्याचा प्रयत्नात आपला बळी देऊन तंबूत परतताना पहिला झटका या ठिकाणी MVP स्पार्टन या संघाला लागलेला. हा सामना जो होतो आहे MVP स्पार्टन विरुद्ध YSW या संघादरम्यान हा सामना होतो आहे. दोनही संघामध्ये ती प्रतिभा ती क्षमता. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आयोजकांच्या वतीने साईनंद रिअलिटीज यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पहिली सफलता वसील शेख यांना प्राप्त झालेली आणि त्यांच्या सहकार्याने योग्य साथ दिलेली. उंचावरून मारण्याचा प्रयत्न योग्य असा समतोल साधता आला आणि फळी आणि चेंडूचा. वसील शेखचा पुढचा चेंडू. आता नवीन फलंदाज या आधीच्या सामन्यामध्ये सामनावीराचा बहुमान पटकावलेला होता असे निखिल. डावखोरे फलंदाज पुन्हा या ठिकाणी निखिल. ओहो अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. प्रतिभावान गोलंदाजी म्हणावं लागेल. सन्मान करण्यास भाग पाडलं आणि सन्मान करावा लागला या चेंडूचा फलंदाजाला. एक पाऊल पुढे घेऊन याचा सन्मान केला आणि अंतिम सामन्याचा दबाव काय असतो ते प्रेक्षकांना पाहायला मिळतं. या ठिकाणी 10 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 8 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 1 गडी बाद. अतिशय हाय व्होल्टेज हा मॅच होईल यात शंका नाही. वसील शेखचा पुन्हा चेंडू हवेत मात्र सुरक्षित स्थळी. कुठलाही क्षेत्ररक्षक या क्षेत्रामध्ये नव्हता. अशा क्षेत्रामध्ये डावखोरे फलंदाज आहे त्यांच्या लॉंग ऑफला मारलेला हा फटकार. डावखोरे फलंदाज त्यांच्या लॉंग ऑफला मारलेला हा फटकार होता. चेंडू हवेत होता मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नसलेल्या स्थळी हा चेंडू पडला. 1 धाव. धावसंख्या वाढून झालेली आहे 9 धाव.
पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर टिच्चून मारा करतोय गोलंदाज. प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. आजच्या या सामन्याचे पंच तरंजी कडू नागपूरवरून बिलॉंग करतात. यांनी 2 षटक संपल्याचा इशारा आमच्या समालोचन कक्षाला कळविलेला आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 1 गडी बाद 9 धावा फलकावरती लागलेला आहे. साईनंद रियालिटी प्रस्तुत पर्व चौथे यांचा उद्देश या ग्रामीण भागातील काटोल या नगरीच्या परिसरातील नव्हे आपल्या नागपूर जिल्ह्यातून प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी. होतकरू जे खेळाडू आहेत ज्यांना कुठे संधी प्राप्त होत नाही अशी संधी या ठिकाणून प्राप्त व्हावी. ज्याप्रमाणे जितेश शर्मा नावाचा खेळाडू एक छोटंसं गाव खूप गाव तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथील हा खेळाडू दमदार असं तो खेळाडू सध्या खेळतोय RCB या संघामध्ये आणि 11 करोडला हा खेळाडू गेलेला आहे. त्याचबरोबर जितेश शर्मा नावाचा खेळाडू हा भारतीय संघात T20 संघात सुद्धा आहे. दुसरा खेळाडू सौरभ दुबे वर्धा जिल्ह्यातील हा मागच्या वर्षी बंगलोर या संघाकडून खेळला. त्याचबरोबर शिवम कापसे हा खेळाडू तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ या वर्षी गुजरात टायटन्स या संघामध्ये खेळतोय. अशाच प्रकारचे खेळाडू या नगरीमधून पुढे यावं आणि त्यांना भविष्यात संधी मिळावी हा साईनंद रियालिटी प्रस्तुत यांच्या मागील उद्देश ठेवून या ठिकाणी मुकद्दर सिंग यांचा पूजा चेंडू या दरम्यान पायावर चेंडू आदळला. मात्र या ठिकाणी धाव घेतली. 40 धाव. 4 क्षेत्ररक्षक आहेत. यष्टी रक्षक शॉर्ट सिली मिड ऑफ वरचे 2 खेळाडू आणि गोलंदाज या चौघांच्या मधून ही 40 धाव घेतली. प्रशंसा करावी लागेल या फलंदाजांची. पायावर आदळला होता चेंडू मात्र धाव प्राप्त केली. त्याचबरोबर शिवम देशमुख नावाचा खेळाडू धामणगाव रेल्वे येथील हा खेळाडू विसीवर प्रॅक्टिस करतोय. गेल्या 10 दिवसामध्ये लगातार 2 शतकीय खेळी करून रणजीमध्ये आपलं स्थान पक्क केलेलं आहे आणि तो सुद्धा पुढच्या वर्षी IPL मध्ये येईल. अशाच प्रकारचे खेळाडू किशोर दांडे यांचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी किशोर धांडे गोलंदाज. यश चौरे नावाचं वादळ या खेळाडूच्या नावावर जो बाद झालेला खेळाडू होता. सर्वात वेगवान अर्धशतक आपल्या नावावर नोंदवलेलं होतं. तडाखे बंद फलंदाज केवळ 20 चेंडूमध्ये 52 धावाची खेळी केली होती. अशा आघाडीच्या धाकड फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला तो किशोर धांडे या गोलंदाजाने. प्रशंसा करावी लागेल आणि अगदी मधातली यष्टी उडवली. सुरेख गोलंदाजी. मी प्रेक्षकांना विनंती करतो आनंद साजरा करण्याचा अधिकार आपल्याला आहे. आपल्या आनंदामध्ये आम्ही साईनंद रियालिटीज आणि संपूर्ण आयोजक आहोत. कृपया फटाके आपण क्रीडांगणाच्या बाहेर फिरवावे. किशोरचा पुढचा चेंडू हलगत कलात्मक दृष्टीने खेळलेला डेल्या हाताने जाणीवपूर्वक खेळलेला हा चेंडू रेंगाळत राहिला. शॉर्ट सिली मिडॉनवर 1 धाव या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी प्राप्त केलेली. 11 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 2 गडी बाद. 3रं षटक प्रगतीवर असताना उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींना आग्रहाची विनंती आनंद जरूर साजरा करावा परंतु आपण नियमाचे पालन सीमेचे बंधन ठेवून हा आनंद साजरा करावा. आम्ही आपल्या आनंदात सहभागी आहोत. आपल्यासाठी आम्ही हे टुर्नामेंट ठेवलेले आहे. पुन्हा एकदा साईनंद रियालिटीज करून उंच टप्प्याचा चेंडू मात्र दिशा भटकलेला. डाव्या अष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू होता कारण डावखोरे फलंदाज आहे त्यांच्या डाव्या अष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू होता. या चेंडूवर निश्चितच अवांतर 1 धाव प्राप्त झालेली. 12 धावा.
साई नंदर रियालिटीज कडून लगातार 3 षटकाराला 5,001 रुपयाचे रोख पारितोषिक. किशोरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती. आजच्या या सामन्याचे पंच नागपूरवरून बिलॉंग करतात श्यामजी पवनीकर यांनी अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये आम्हाला दिलेला इशारा. 13 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीवर आहे. मी विनंती करतो जे आजूबाजूला काही आमचे छोटे बंधू आहेत, विद्यार्थी आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांनी आपल्या सायकली ज्या आहेत त्या बाहेर घ्यायच्या आहे. क्रीडा सायकली जे घेऊन आहेत. किशोरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने सीमा रेषेकडे. त्या सायकलवाल्याचं नाव नोंदवून घ्या. आयोजक मंडळ सुरेख फटका. चेंडू मात्र हवेत. अथक प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक आणि चेंडू दुसरा क्षेत्ररक्षक त्याला योग्य साथ देतोय. मला वाटतं केवळ एकच धाव मिळाली. निश्चितच प्रशंसा त्या दोन्ही क्षेत्ररक्षकाची. टाळ्या वाजून प्रेक्षक स्वागत करताना. जिथे चौकार होता निश्चितच आपल्या संघ दोघांनी मिळून 3 धावा वाचवल्या. 18 धावा पड्यावरती लागलेल्या आहे. तिसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय किशोर आणि किशोरचा सामना करतोय अक्षय हिरुडकर. कर्णधार रन मशीन पहिल्या क्रमांकावर आहे हा खेळाडू. 171 धावांच्या मदतीने अंक तालिकेमध्ये अगदी फडीवर घेतला हा चेंडू. मुद्दामून दिल्या हाताने दुसरी धाव कुठे मिळेल का या प्रतीक्षेत मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटकार. एकाच धावेवर समाधान होतील. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर यांनी षटक संपल्याचा इशारा केलेला आहे. 30 षटकांचा खेळ पूर्ण. 2 गडी बाद. 19 धावा. साई नंदर रियालिटीज यांच्याकडून भव्य दिव्य असं आयोजन आणि नियोजन. यामागील उद्देश या आपल्या ग्रामीण भागातील होतकरू प्रतिभावान खेळाडूंना भविष्यात संधी प्राप्त व्हावी त्या अनुषंगाने उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन. आपल्या या नगरीतून ग्रामीण भागातील गरीब असो वा कुठलाही ज्याच्याकडे प्रतिभा आहे अशा खेळाडूला भविष्यात कुठेतरी संधी प्राप्त व्हावी. त्याचा चमक त्याची खेळ या ठिकाणी दिसावा. ज्याप्रमाणे आताच मी नाव घेतलं यश चौरे. तळाकेबंद अशा 20 चेंडूमध्ये 52 धावा केल्या होत्या आणि वेगवान अर्धशतक त्याच्या नावावर आहे. त्यासाठी बक्षीस सुद्धा आहे इथं. दुसरा बक्षीस दुसरा गडी होता. त्यांनी 21 चेंडूमध्ये 51 धावा केल्या होत्या. नयन पांडे तो आताच आमच्या समालोचन कक्षामध्ये होता, आम्हाला मदत करत होता. अशा प्रकारचे खेळाडू त्याचबरोबर गोलंदाज वगैरे अशाच प्रकारचे क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज असे खेळाडू निघावे आणि त्यांना संधी प्राप्त व्हावी. राजूचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय करता. अक्षय सावधतेने आपलं फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट सिली मिडॉनवर हा हलक्या हाताने खेळलेला फटकार होता. हळूहळू आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. हा सामना 8 षटकाचा राहील याची नोंद दोन्ही कर्णधारांनी घ्यायची आहे. तिसरं षटक प्रगतीवर आहे. 20 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 2 गडी बाद असं हे समीकरण. साई नंदर रियालिटीज कडून लगातार 3 षटकाराला 5,100 रुपयाचे पारितोषिक आहे याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर निहारे कृषी सेवा केंद्र लाळगाव यांचं होल्डिंग साईनंदर रियालिटीजच्या वर लावलेलं आहे. त्याचबरोबर हलक्या हाताने सोडलेला जाणीवपूर्वक मुद्दामून दिल्या हाताने सोडलेला चेंडू अलगत जेणेकरून फलंदाजाला या ठिकाणी त्रास होईल, तो धाव घेऊ शकणार नाही. हा या मागील उद्देश. निर्धाव चेंडू प्रशंसा करावी लागेल.
RC स्पोर्ट्स काटोल याचं सुद्धा होर्डिंग्स लागलेला आहे साईनंद रिअलिटीच्या वर. यावेळी मात्र संपर्क झालेला फळी आणि चेंडूचा लॉंग ऑनला, कारण डावखोरे फलंदाज आहे, लॉंग ऑनला मारलेला हा फटकार. एक धाव निश्चितच प्राप्त होईल. साईनंद रिअलिटीच्या वरचे 2 होर्डिंग्स लावले आहे. याला जर कोणी हिट केलं, याला षटकार मारला तर वैभव भाऊ नेहारे आणि पंकज भाऊ छन्ने यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक घोषित आहे. त्याचबरोबर साईनंद रिअलिटीज कडून कुठेही आणि कसेही 3 षटकार आणले तर 5001 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी घोषित आहे. सुरेख गोलंदाजी, प्रशंसा करावी लागेल राजू पंचा यांची. आतापर्यंत या ठिकाणी अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू कलाच्या महागडं पडू शकलं असतं. हे चोरटी धाव घेणं. शॉर्ट सिली मिड ऑफवर हा फटकार हाणला गेला होता. डिल्या हाताने खेळलेला. एक धाव घेण्याचा प्रयत्न अक्षय आणि निखिल यांच्या दरम्यान. निखिल डावखोरे फलंदाज आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतात. केवळ 8 षटकाचा सामना आहे. भरपूर फलंदाज आहे, या गोष्टीचं भान ठेवावं लागेल. दोन्ही अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय गोलंदाज. प्रशंसा करावी लागेल राजू उर्फ निखिल डावखोरे फलंदाज. या चेंडू नंतर अर्ध्यावर येईल हा खेळ. ओहो, यावेळी मात्र आखूड टप्प्याचा उसळी घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. फिरकी गोलंदाज आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि हा खेळ मध्यावर आलेला आहे. या ठिकाणी हलकासा पाण्याचा अवकाश होईल आणि लगेच सामन्याला सुरुवात होईल. साईनंद रिअलिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग KPL पर्व 4 दमदार असे आयोजन आणि नियोजन. अध्यक्ष अंशुभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष संदीप भाऊ इंगडे, त्याचबरोबर सचिव छगनभाऊ ठाकूर, सहसचिव सलमानभाई अली. स्कोर झालेला आहे 22 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 22 धावा, 2 गडी बाद. आणि सदस्य मंडळी नितीन भाऊ दांडे, राहुल भाऊ पंचमभाई, अक्षय भाऊ हिरुळकर, पराग भाऊ कोल्हे, आदित्य भाऊ पारवेकर, रोशन भाऊ गजबिये, पियुष भाऊ जयस्वाल, चेतन भाऊ भजन, अविनाश भाऊ वाघदरे, ही मंडळी आणि यासोबत इतर मंडळी यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व ग्रामीण भागातील जनता त्यांना या ठिकाणी त्यांचा धन्यवाद व्यक्त करत आहे. निश्चितच बघावं लागेल. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. मंद गतीने धावांची गती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 8 षटकांचा खेळ आहे. धावाची गती आता वाढवण्याचा प्रयत्न होईल. आघाडीच्या गोलंदाजांनी आपली चोख जबाबदारी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. केवळ 22 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण. आता मात्र बघावं लागेल मृत षटकामध्ये पाण्याचा अवकाश झाल्यानंतर जे मृत षटक आहे उर्वरित 4 या षटकामध्ये निश्चितच हल्ला, वार, प्रतिवार या ठिकाणी चढ उतार पाहायला मिळतील. त्यावर मृत षटकातील गोलंदाजी कशा प्रकारची होईल यावर या सामन्याचा धावांचा डोंगर या ठिकाणी. सागरचा पहिला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेत गलीच्या दिशेने गेला. मात्र 1 धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही. धावाची धावसंख्या वाढून झालेली आहे 23 धावा. धावांची गती या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न निश्चितच करेल दोन्ही फलंदाज आणि त्याला आवर घालण्याचा प्रयत्न करेल YSW हा संघ. मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षक, सर्व प्रेक्षकांचे, उपस्थित पाहुण्यांचे, त्याचबरोबर क्रिकेट प्रेमींचे साईनंद रिअलिटीज कडून हार्दिक स्वागत.
रिव्हर्स स्वीप आणि सुरेख फटका सीमारेषेच्या बाहेर. आतमध्ये आपल्या हातात घेताना दिसतोय निखिल. डावखोरा फलंदाज रिव्हर्स स्वीप हाणला आणि फाईन लेगच्या वरून षटकार. पुन्हा सागरचा सुरेख असा चेंडू. फळी आणि चेंडूचा फारसा संपर्क झालेला नाही, मात्र एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही. रेंगाळत राहिला हा त्यांच्या ऑनच्या दिशेला, कारण डावखोरे फलंदाज आहे. त्यांच्या डाव्या बाजूला हा चेंडू रेंगाळत राहिला यष्टीरक्षकाच्या बाजूला. धावसंख्या वाढून झालेली आहे 30 धावा. रिव्हर्स स्वीप. यावेळी मात्र फलंदाज बदललेला होता. या एक चेंडूच्या आधी मारला तसाच रिव्हर्स स्वीप. यावेळी मात्र फलंदाज बदललेला होता. त्यावेळी निखिल होता, आता अक्षय. मी आधीच सांगितलं पाण्याचा अवकाश झालेला आहे, धावांचा पाऊस पडेल. इथून सुरुवात झालेली दिसतंय. 34 धावा फळ्यावरती. सुरेख फटका, चेंडू हवेत आणि सुरेख झेल. प्रेक्षक बेटा फटाके आतमध्ये लावशील तर फोटो काढला जाईल तुझा. आता कोण लावत होता तो? फटाके सीमारेषेच्या बाहेर निश्चितच पुढं. आम्ही आपल्या आनंदात सहभागी आहोत आणि फटाके जर आतमध्ये फोडले गेले तर आपल्याला याचा जोखीम पत्करावी लागेल. या गोष्टीचं भान ठेवा. पंचांचा इशारा. षटक संपल्याचा 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 34 धावा 3 गडी बाद. दमदार अशी सुरुवात, सुंदर असं आयोजन आणि नियोजन. साई नंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग पर्व 4. दमदार अशी सुरुवात, आयोजन आणि नियोजन. बक्षिसांचा वर्षाव. प्रथम पारितोषिक 1,21,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 91,000 रुपये, तृतीय पारितोषिक 71,000. अतिशय चुरशीच्या स्थितीमध्ये पोहोचताना हा सामना. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 34 धावा फळ्यावरती आहे, 3 गडी बाद. अखेरच्या 3 षटकामध्ये किती धावांचा पाऊस येईल यावर बरंचसं काही निर्भर राहील. किरण सिंग आणि निखिल अशी मधल्या फळीतील फलंदाजांची जोडी सध्या किती वेळ तग धरते या खेळपट्टीवर बघावं लागेल.
सध्या तरी या ठिकाणी दादागिरी गोलंदाजांच्या बाजूने दिसतंय. MVP स्पार्टन या संघाला दबावात चांगली खेळी करावी लागेल. केवळ 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा अंतिम सामना सुरू आहे प्रेक्षकांच्या माहितीकरता, ज्याला आपण फायनल मॅच म्हणतो. बक्षिसांचा वर्षाव या सामन्यामध्ये झालेला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त आखूड केलेला हा फटकार उसळी मात्र नक्कीच घेतलेली होती. मोठा फटकार हाणण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला नाही. या फळीवर धाव मात्र मिळालेली नाही. पंचांचा इशारा. दिशा भटकलेला चेंडू शरीरापासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात दिशा भटकलेला चेंडू वाईट अवांतर. धावसंख्या वाढून झालेली आहे 35 धावा. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, सरळ चेंडू पायावर आदळला. क्षेत्ररक्षकांनी जोवर उचलतोय त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव गोळा केलेली. साई नंदर एलईडीज कडून लगातार 3 षटकार हाणल्यास 5,001 रुपयाचे रोख पारितोषिक या ठिकाणी दिल्या जाणार आहे. या गोष्टीचं भान दोन्ही संघाच्या संपूर्ण खेळाडूंनी ठेवायचं आहे. त्याचबरोबर साई नंदर एलईडीज यावर 2 होल्डिंग लागलेले आहे. वैभव निहारे आणि छन्ने. आरसी स्पोर्ट्स आणि नेहारे कृषी सेवा केंद्र लाळगाव यांच्यातर्फे पंचांचा इशारा रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडचा. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने, आयोजक मंडळी हा रिव्ह्यू चेक करतील. फेअर डिलिव्हरी. सन्माननीय सौ माजी नगराध्यक्ष सौ वैशालीताई ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हावं. त्याचसोबत त्यांच्यासोबत आलेल्या सन्माननीय सौ बनसोडताई, सुरेख फटका या दरम्यान बनसोडताई यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं. षटकाराला संधी किरण सिंग यांना सुरेख असा फटकार आणलेला होता वाईड मिड ऑनला. सुरेख फटका. यावेळी मात्र चेंडू हवेत आणि झेल. जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा फलंदाजाची जेव्हा आपण प्रशंसा करतो ना, तेव्हा नक्कीच एक चान्स असतो गोलंदाजाकडे विकेट घेण्याचा, आणि तो चान्स गमावलेला नाही. आणि काय सुंदर झेल टिपला तिथे संकेत यांनी. नक्कीच कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षणामध्ये ज्या प्रकारे त्यांनी आपली भूमिका निभावली. नक्कीच ज्या प्रकारे सामना चालू आहे उर्वरित या षटकातला एक चेंडू येणं बाकी आहे. काय वाटतं सर तुम्हाला, सामना कोणाच्या जाळ्यात जाऊन अटकणार आहे आणि कशा प्रकारची फलंदाजी व्हायला पाहिजे या सामन्यामध्ये MVP स्पार्टनकडनं? बघा, आता मृत षटक लागलेले आहे. या षटकामध्ये धावांचा पाऊस पडायला पाहिजे, एक सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे. यावेळी मात्र फारच आखूड टप्प्याचा चेंडू होता. सुरेख असा फटकार फळीमधून निघतो. याचा बचाव करताना 2 क्षेत्ररक्षक जोवर चेंडू येतोय गोलंदाजाकडे, एसटी रक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघ करता एक धाव गोळा केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 43 धावा. निश्चितच मला असं वाटतंय
किमान या 2 षटकामध्ये 30 धावांचा जर पाऊस पडला 70 ते 75 धावांच्या आसपास हा स्कोर होईल. लो स्कोरिंग मॅच म्हणता येणार नाही याला. आणि जो संघ या 2 संघामध्ये चांगली कामगिरी करेल या 3 षटकामध्ये त्यावर बरेचसं या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. बराचसा निर्णय या शेवटच्या 2 षटकावर निर्भर राहील. इथून जो संघ चांगली कामगिरी करेल तो या सामन्यावर आपली पकड मजबूत करेल आणि हा सामना आपल्या खिशात टाकल्याशिवाय राहणार नाही आणि 1,21,000 रुपये सोबतच बक्षीस प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या या 2 षटकावर बरंचसं काही निर्भर राहील. साईनंद रियालिटीज प्रस्तुत काटोल या नगरीमध्ये KPL पर्व 4 दमदार असे आयोजन आणि नियोजन, सुंदर असं आयोजन आणि नियोजन ज्या कमिटीने केले त्या कमिटीचे ग्रामीण भागातून कौतुक होतंय आणि कौतुकास पात्र सुद्धा. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टिच्चून गोलंदाजी करतोय यावेळी राजू फैसवार. पहिल्या षटकामध्ये 12 धावा गेल्या होत्या खरी, परंतु एक सफलता सुद्धा प्राप्त केली होती. सुंदर कमबॅक. ओहो, प्रशंसा करावी लागेल पुन्हा एकदा. मुकेश चव्हाण आणि निखिल अशी आघाडीची फलंदाजांची जोडी क्रीडांगणावर आहे. केवळ 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुरेख गोलंदाजी करतोय सागर भैसवार. सागर विरुद्ध मुकेश. युद्ध द्वंद्व, उंच हवेत चेंडू जरी होता परंतु कुठलंही क्षेत्ररक्षक नव्हतं. अशा क्षेत्रामध्ये तो पडला ज्याला आपण फाईन लेग म्हणतो. शॉर्ट फाईन लेगला बिलकुल पंचांच्या बाजूने. तरंजी कडू नागपूरवरून बिलॉंग करतात. डावखोरे फलंदाज निखिल अजूनही तळ ठोकून कायम आहेत आपल्या या खेळपट्टीवर. 12 चेंडू 14 धावा, 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने या खेळाडूवर बरीचशी जबाबदारी राहील आता या सामन्याची. तळ ठोकलेला आहे आणि जागा सोडण्यास तयार नाही. सागर विरुद्ध निखिल. सुरेख फटका या दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करता बघावं लागेल कोण जिंकतोय आणि या ठिकाणी चेंडू जिंकलेला आहे. पंचांचा इशारा. नागपूरवरून बिलॉंग करतात यांनी हा चौकार घोषित केलेला आहे. धावसंख्या वाढून झालेली आहे. 48 धावा. सुरेख फलंदाजी करतोय निखिल. 13 चेंडू 18 धावा, 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आत्ताच मारलेला 1 चौकार पकडून डावखोरे फलंदाज. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी बाद दिलेला. खेळ भावनेचं उदाहरण देताना अगदी छोटीशी बॅटची कळा घेऊन कमिटीच्या संपूर्ण सदस्यांना मी विनंती करतो या ठिकाणी एकत्रित व्हायचं आहे. इम्पॅक्ट प्लेयर. ओके. कमिटीच्या सर्व सदस्यांना विनंती करतोय त्यांनी मंचाच्या पुढे यायचं आहे. छगन भाऊ आणि अंशु भाऊ त्याचबरोबर चिकू भाऊ यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अगदी बारीक कळा घेत मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावर टिच्चून मारा करतोय आजच्या या सामन्याचे पंच श्याम पवनीकर सरांनी षटक संपल्याचा इशारा केला आमच्याकडे. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 48 धावा फलकावरती लागलेला आहे. 5 गडी बाद आणि बघावं लागेल किती धावा एकत्रित करू शकतात. लो स्कोरिंग मॅच होताना दिसतोय. अखेरचं षटक. हेलो हेलो हेलो. वो इम्पैक्ट जो अंदर आया हुआ है उसके जगह बाहर कौन गया हुआ है उतनी इन्फॉर्मेशन चाहिए हमको. जो इम्पॅक्ट खेळाडू आतमध्ये आहे त्याच्या जागेवर दुसरा कुठला खेळाडू बाहेर गेलेला आहे त्याचं नाव
सुंदर असं आयोजन आणि नियोजन. अखेरच्या षटकाचा खेळ या ठिकाणी शिल्लक पहिल्या पारीमधील बघावं लागेल किती धावांची मजल मारू शकतो या ठिकाणी MVP स्पार्टन हा संघ. आणि या ठिकाणी सुरेख असं क्षेत्रन रक्षण आणि गोलंदाजी YSW या संघाची. खुश असेल निहारे. सुरेख फटका, चेंडू हवेत मात्र सुरेख असा झेल लॉंग ऑफला. सदस्यांना विनंती आहे मंचाच्या पुढे एकत्रित व्हायचं आहे. अंशु भाऊ, छगन भाऊ, चिकू भाऊ आणि अभिभाऊ यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 6वा गडी बाद झालेला, ट्विस्ट निर्माण झालेला, लो स्कोरिंग मॅच होताना दिसतोय. दडपणामध्ये दोनही संघ, या दडपणामध्ये YSW या संघाची कामगिरी उंचावल्यासारखी दिसतंय या ठिकाणी. कारण 6 फलंदाजाला बाद केलेला आहे आतापर्यंत आणि फळ्यावर केवळ 48 धावा लागलेल्या आहे. अखेरच्या काही चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक बघावं लागेल. या अखेरच्या काही चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर उभा करू शकतात. अंतिम सामन्याचं फायनलचं काय प्रेशर असतं, त्या प्रेशरमध्ये कोण चांगला खेळतोय, दबावामध्ये जो खेळाडू चांगला खेळेल तो प्रतिभावान खेळाडू म्हणून गणला जातो. पुढे सरसावरून मारण्याचा प्रयत्न, उजव्या पायावर वजन दिलेला, पंचांचा इशारा, उजव्या एसटीच्या बाहेरून जाण्याचा रिव्ह्यू मागितलाय. उजव्या एसटीच्या बाहेरून जाणाऱ्या चेंडूचा रिव्ह्यू मागितलाय. आणि दबावात भारतीय संघात कुठला खेळाडू चांगला खेळत असेल तर विराट कोहली हा खेळाडू सेकंड इनिंग मध्ये फेअर डिलिव्हरी सेकंड इनिंग मध्ये दमदार अशी खेळी करतोय आणि सेकंड इनिंग मध्ये धावांचा लक्षाचा पाठलाग करावा लागतो. त्यावेळेस रिव्ह्यू संपलेले आहे फलंदाजांचे, याची नोंद घ्यायची आहे. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ अंगावर आदळला, चेंडू रेंगाळत राहिला. तो शॉर्ट सिली मिड ऑफवर एक धाव निश्चितच प्राप्त केलेली. अखेरच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक या ठिकाणी 49 धावा, 49 रन्स, 49 धावा, 6 गडी बाद. अखेरचं षटक या ठिकाणी प्रगतीवर असताना नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टिच्चून मारा करतायत गोलंदाज. त्यामुळेच 49 धावांवर सध्या थांबवलेलं. यावेळी मात्र फळी आणि चेंडूचा संपर्क झाला. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, जोवर चेंडू एसटी रक्षकाकडे येतोय आणि या ठिकाणी धावचीत झालेला फलंदाज. त्याची जागा घेण्याकरता कोण येतंय पाहावं लागेल. यशराज मंगाले हा फलंदाज आलेला आहे. रोशन गजबे यांची साथ देण्याकरता. अखेरच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक 50 धावा फलकावरती लागलेल्या आहे. बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी आहे. साईनंद रियालिटीज यांचं जे होर्डिंग्स लागलेलं आहे त्याच्यावरती 2 छोटे होर्डिंग्स आहेत, त्याला हिट केल्यास 1001. सुरेख फटका स्क्वेअर लेगला, निश्चितच मोठा एक सुंदर असं क्षेत्ररक्षण, निश्चित आपल्या संघाकरता काही धावा वाचवल्या. चला पुन्हा तिसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय का बघावं लागेल.
चेंडू थरार द्वंद्व युद्ध चढ उतार मध्ये आक्रमण झालेलं होतं आणि या ठिकाणी YSW या संघाची स्थिती मजबूत. यावेळी मात्र संपर्क फारसा फळी आणि चेंडूचा होऊ शकला नाही. या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्र संधीचा फायदा बघावा लागेल. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अखेरचा चेंडू होता. 53 धावा 54 धावाचा पाठलाग करावा लागेल. 53 8 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. थँक्यू सो मच. सुरे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे बघायला मिळाली YSW च्या गोलंदाजाकडून, नक्कीच पहिल्या सामन्यापासून ज्या प्रकारे प्रभावित केलं या गोलंदाजांनी, नक्कीच तीच भूमिका अखेरच्या सामन्यात पण बजावताना नक्कीच कौतुक करावं लागेल सगळ्या गोलंदाजाचं. पण नक्कीच ज्या प्रकारे आपण गोलंदाजीमध्ये बघितलं की YSW कडे सागर भैसवार ज्या प्रकारे गोलंदाजी केली, नक्कीच छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या प्रकारे छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासामध्ये ज्या प्रकारे त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे, त्या गोष्टीचं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की भरपूर असे सामने, सेमीफायनल असो, फायनल असो, क्वार्टर फायनल असो किंवा लीग मधले सामने असो, नक्कीच त्यांनी प्रभावी केलं त्या क्षेत्रात पण. तर त्या क्षेत्रात पण त्यांचं असं एक गणमान्य असं नाव सागर भैसवार, आणि काय कमान काय धुरा सांभाळली आहे या अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघाची. नक्कीच कर्णधार नव्हते, पण एक संघ कसा चालवायचा आणि गोलंदाजाकडनं कशी गोलंदाजी करवून घ्यायची, क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षण कसं करवून घ्यायचं, कुठे काय चेंजेस करायचे, नक्कीच या खेळाडूकडे भरपूर अनुभव, आणि तो अनुभव दाखवताना मैदानाच्या आतमध्ये सागर भैसवार, नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. या ठिकाणी साईनंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन टुर्नामेंट मध्ये जो काही आपला या ठिकाणी योग आलेला आहे, त्या योगानुसार पाहुणे मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेली आहे आणि आयोजकांचं एक कर्तव्य असतं की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी निश्चितच झालं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण अवघ्या काही क्षणामध्ये हा जो आपल्याकडे थोडा वेळ आहे याच्यामध्ये आपण पाहुण्यांचं स्वागत घेणार आहोत. या ठिकाणी सन्माननीय सौ वैशालीताई ठाकूर यांचं स्वागत सन्मान्य श्री छगनभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. सन्मान्य सौ वैशालीताई ठाकूर यांचं स्वागत सन्मान्य छगनभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर त्यानंतर सन्मान्य सौ शालिनीताई बनसोड यांचं स्वागत सन्मान्य चैतन्यभाऊ भजन उर्फ चिकूभाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
त्याचबरोबर सन्मान्य श्री अजयजी मेश्राम साहेब यांचं स्वागत अंशुभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर त्यानंतर सन्मान्य श्री भूषणजी मोडगरे साहेब यांचं स्वागत सन्मान्य श्री संदीप भाऊ इंगडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर सन्मान्य श्री लालाजी कापसे सर यांचं स्वागत आदित्य भाऊ पारवे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य लालाजी कापसे सर यांचं स्वागत. सन्मान्य श्री सतीशजी चालमोरे साहेब यांचं स्वागत सन्मान्य परागभाऊ कोल्हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री सिद्धांतजी पडोळे साहेब यांचं स्वागत नमन भाऊ पांडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री भूषणजी गिरिपुंजे साहेब यांचं स्वागत अक्षय भाऊ हिरुळकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री भूषणजी गिरिपुंजे साहेब यांचं स्वागत अक्षय हिरुळकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री प्रवीणजी खैरे साहेब यांचं स्वागत चैतन्यजी भजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री निलेशजी जयस्वाल सन्मान्य श्री निलेशजी जयस्वाल यांचं स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष संदीप भाऊ इंगडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संदीप भाऊ इंगडेच्या ठिकाणी परागजी कोल्हे करतील किंवा मंडळाचे कोणी कार्यकर्ते करतील. त्याचबरोबर सन्मान्य श्री संदीपजी चाचरा यांचे स्वागत छगनभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री संदीपजी चाचरा यांचे स्वागत सन्मान्य छगनभाऊ ठाकूर करतायत. सन्मान्य श्री नमाजीभाई अली सन्मान्य श्री नमाजीभाई अली यांचे स्वागत परागभाऊ कोल्हे करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. सन्मान्य श्री शत्रुघ्नजी राऊत यांचं स्वागत आदित्यभाऊ पारवे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सन्मान्य श्री अमोलजी सरोदे यांचं स्वागत अक्षयभाऊ हिरुळकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य वैभवजी पवार यांचं स्वागत समीर भाऊ पटेल करेल. अतिफ भाऊ शेख यांचं स्वागत नितीन भाऊ पांडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य पुष्पक भाऊ मानापुरे यांचं स्वागत अभि करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पक भाऊ मानापुरे यांचं स्वागत अभिभाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री कुशजी पांडे यांचं स्वागत परागभाऊ कोल्हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य राजूभाऊ डंबारे यांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष अंशुभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. याच्यानंतर मान्य श्री धीरजभाऊ झळके यांचे स्वागत छगनभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
याच्यानंतर माननीय श्री राजूभाऊ भस्मे यांचे स्वागत अंशुभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. याच्यानंतर माननीय श्री राजूभाऊ नबीरा यांचे स्वागत आदित्य पारवे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राजूभाऊ वर्मा यांचे स्वागत आदित्य पारवे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. याच्यानंतर माननीय श्री सुमितभाऊ बनसोड यांचे स्वागत चैतन्यजी भजन करतील चिकूभाऊ. सुमितजी बनसोड साहेब. लवकरात लवकर सामना सुरू करावा. आजच्या या सामन्याचे पंच सन्माननीय तरण सर आणि श्याम सर यांना विनंती आहे सामना सुरू करावा. लो स्कोरिंग मॅच होईल, होतोय, दिसतोय. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना होईल. निश्चितच अतिशय सुरेख असा सामना होताना दिसतोय. मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित. अंतिम सामना, फायनल मॅच. मी कृपया विनंती करतो जे खेळाडू, जे प्रेक्षक क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे, सीमारेषेच्या आतमध्ये, त्यांनी बाहेर व्हायचं आहे. बाहेर व्हा. सौरभ, मंडळाचे कार्यकर्ते, सौरभ, संजू, अभि, मंचाच्या डाव्या बाजूला जे काही प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या जवळ उभे आहेत त्यांनी थोडं मागे व्हा, मागे सरका, कारण सामना चालू होणार आहे आता थोड्या वेळात. थोडं कोऑपरेट करा. संजू चव्हाण, थोडं बाउंड्री लाईनच्या अंदर व्हा तुम्ही. संजू चव्हाण, रेडी. 3, 2, 1 स्टार्ट. आधीच ओ पतन होते. YSW ला लागलेला पहिला झटका, पहिला गडी गारद झालेला आहे, मैदानाच्या आतमध्ये परततोय. आणि काय सुरुवात केली आहे षटकाची, नक्कीच कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि काय सुरुवात करून दिली राहुल पंचवाई यांनी आपल्या संघासाठी. व्हॉट अ स्टार्ट. नक्कीच एक जोखमीचा असा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण त्यात फसले आणि काय झेल टिपला तिथे विपुल याने. नक्कीच दुसऱ्या विकेट साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय अभि ढोके, मॅन फ्रॉम काटोल. हलक्या हाताने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. काय सुरुवात करून दिली या षटकाची राहुल पंचबाई यांनी. नक्कीच एक महत्वाचा गडी बाद केलेला आहे YSW या संघाचा. तत्परता ज्या प्रकारे तो आधीचे सामने ज्या प्रकारे खेळून काढले होते मैदानाच्या आतमध्ये, संकेत यांनी नक्कीच प्रभावित केलं, पण शेवटच्या सामन्यामध्ये खूप काही अशी फारशी भूमिका निभावू शकले नाही आपल्या संघासाठी. नक्कीच निराशाजनक प्रदर्शन म्हणावं लागेल या गोष्टी या खेळीला. पुढचा चेंडू सामना करणार अभि. पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला चेंडू सीमारेषा.
कडनं एक पारितोषिक आलेला आहे. लगातार लागोपाठ 3 षटकारांवर 5,000 रुपये रोख पारितोषिक ठेवलेलं आहे. कट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू आणि या आधीच्या चेंडूवर काय षटकार लगावलेला मैदानाच्या आड लेग साइडच्या दिशेला भिरकावून दिला 6 धावांसाठी. व्हॉट अ स्टार्ट. नक्कीच कमालीची फलंदाजी म्हणावं लागेल अभिकडनं. ज्या प्रकारे उर्वरित बाकीच्या आधीचे सामने ज्या प्रकारे खेळून काढले नक्कीच या फलंदाजाने पण प्रभावित केलं आहे आपल्याला. पुढचा चेंडू घेऊन होते राहुल, सामना करणार रवी. पुन्हा एकदा सटीक लाईन पकडून आता मात्र चुरशीची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल. ज्या प्रकारे या खेळाडूकडे अनुभव आहे तर नक्कीच आज अनुभव दाखवावा लागेल मैदानाच्या आत. नक्कीच ज्या प्रकारे आपण बघतो की हा खेळाडू 12 महिने या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असतो त्याच प्रकारची आज गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने इथे मात्र क्लास बघायला मिळतोय अभिच्या बॅट मधनं. डीजे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे पाहुण्यांचे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अंशुभाऊ यांना विनंती करतो सर्व पाहुण्यांचे सन्मान चिन्ह KPL कमिटीतर्फे देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत केले जात आहे. सामना सुरू ठेवावा. या ठिकाणी उपस्थित सर्व पाहुण्यांचे KPL कमिटीच्या वतीने टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. KPL कमिटीच्या वतीने साईनंद रियालिटीज या संपूर्ण चमूचे त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांचे या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय श्री अंशुभाऊ ठाकूर त्यांचं स्वागत करताना या ठिकाणी दिसत आहेत. दुसरा षटक घेऊन होते पॉवर प्लेचा दुसरा षटक. निखिल नंदाकडे, सामना करणार चंचल. लेग साइडच्या दिशेने बेरकावून दिलेला आहे 4 धावांसाठी. 4 धावा नक्कीच मिळणार. काय फटका खेळला. काय सुरुवात केली या षटकाची. नक्कीच पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे सुरुवात करून दिली होती अभि यांनी काय जबरदस्त फटका मारला लेग साइड दिशेने 4 धावांसाठी. हलक्या हाताने खेळून गेला 1 धावासाठी. नक्कीच चोरटी धाव म्हणावं लागेल आपल्याला. ज्या प्रकारे चंचल वंजारी आधीचे सामने ज्या प्रकारे खेळले सलामीच्या फलंदाजीच्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये येतात आणि काय जबरदस्त फलंदाजी फटकेबाजी करतात. ज्या प्रकारे शेवटचा सामना खेळून काढलेला होता नक्कीच सेमीफायनल हा जोखमीचा सामना होता पण एक भार आपल्या खांद्यावर घेऊन ज्या प्रकारे सामना विजय करून दिला आपल्या संघासाठी नक्कीच या खेळाडूकडे पण क्षमता आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका. ओढा शॉट. काय कमालीचा फटका बघायला मिळाला आपल्याला. अभियच्या बॅट मध्ये रिव्हर्स स्वीपचा फटका होता. काय उत्तुंग असा फटका मारलेला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. नक्कीच इथे मात्र डॉट बॉल येतोय.
आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवर. उर्वरित 38 चेंडूमध्ये फक्त 35 धावा करायची गरज आहे YSW ला हा सामना जिंकण्यासाठी. लेग साइडच्या दिशेने बिरकावून केलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे राहुल पंचभाई. नक्कीच एक धाव तिथे मिळेल आणि वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावांवर. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक, शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू घेऊन येतोय निखिल. सामना करणार चंचल. 2 चेंडू तर 5 धावा खेळत आपल्या धावपट्टीवर अजूनही तंबूत आहे. लेग साइडच्या दिशेने 4 धावांसाठी जोडवून काढलेला आहे. 4 धावा चौक. थँक्यू. धावांचा पाऊस, धावांचा वर्षाव, मजबूत स्थितीमध्ये जाताना YSW वॉरियर्स हा संघ, बक्षिसांचा वर्षाव. साई नंद रियालिटीज प्रस्तुत आजचा हा अंतिम सामना. अंतिम सामन्यामध्ये दुसऱ्या नंबरची खेळी करताना फलंदाज. धावांचं आव्हान फारसं नाही, प्रत्युत्तरा दाखल दमदार धाकळशी सुरुवात. पहिल्या बक्षिसाच्या दिशेने वाटचाल करताना YSW. तरी सुद्धा प्रेक्षकांच्या माहितीकरिता क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. अंतिम क्षणापर्यंत काहीही सांगता येत नाही आणि या ठिकाणी निश्चितच MVP स्पार्टन हा संघ काहीतरी चमत्काराच्या प्रतीक्षेत असेल. समीकरण 36 चेंडू 30 धावा. अय्याज भाऊ यांच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार. फलंदाजी करतोय अभि डोके आणि चंचल. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांनी याला वाईड दिलेला आहे. धावसंख्या वाढून झालेली आहे 25 धावा. दुसऱ्या षटकांचा खेळ पूर्ण. रिंगणाचं बंधन संपलेलं. धावांचा वर्षाव झालेला होता पहिल्या 2 षटकामध्ये. आता बघावं लागेल. सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. डीजे ओके. अभि डोके 9 चेंडू 21 धावा 2 चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने लगातार 3 षटकार आणल्यास साई नंद रियालिटीज कडून 5001 रुपयाचे पारितोषिक. त्याचबरोबर पुढे जे साई नंद रियालिटीज याच्या वर 2 होल्डिंग्स लागलेले आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू पायावर आदळला. पंचांचा इशारा येतोय. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता 1 धाव गोळा केलेली. निहारे कृषी सेवा केंद्र लाळगाव वैभव निहारे यांचं होल्डिंग्स लागलेलं आहे. त्याचबरोबर RC स्पोर्ट्स काटोल पंकज छन्ने यांचं सुद्धा होल्डिंग्स लागलेलं आहे. साईनंद रियालिटीच्या वर तिथे जर हिट केला तर त्याला 1001. सुरेख फटका आणि झेल ट्विस्ट. झेल. संपूर्ण स्मशान शांतता या क्रीडांगणावर. स्मशान शांतता पसरलेली. या ठिकाणी धावांचा पाऊस. आपल्या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्राचा वापर करत फलंदाजी सुरू होती. अशा क्षणी आघाडीचा फलंदाज तंबूत परततोय, ज्याचं नाव आहे चंचल वंजारी. आणि आता मात्र अभि डोके नावाचं वादळ अजूनही क्रीडांगणावर आहे. आपल्या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करीत 10 चेंडूमध्ये धाकळ अशा धडाकेबाज अशा 22 धावा आपल्या नावावर नोंदवल्या 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने.
या दरम्यान सुरेख असा फटकार आणलेला होता. या दरम्यान या ठिकाणी 33 धावा. अयाज भाऊचा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू समजू शकले नाही फलंदाज. जाणीवपूर्वक ढिल्या हाताने खेळला होता हा फटकार, जेणेकरून क्षेत्ररक्षक यायला वेळ लागेल आणि आम्ही 2 धावा घेऊ. परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण रोशन यांच्याकडून धावून आले. चेंडूला अलगद उचललं. जे श्यामसराय पंच त्यांच्या बाजूला हा चेंडू रेंगाळत होता. अयाज भाऊचा पुढचा चेंडू, याला हलकासा सन्मान केला. क्षेत्ररक्षक फारच लांब आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो, बघावं लागेल. वेगळं चित्र. आत्महत्या, बेजबाबदार खेळी. आवश्यकता नाही, अतिशय सुस्थितीत आहे. 30 चेंडू 19 धावांची गरज असताना अशा प्रकारची खेळी करायला नको होतं. या ठिकाणी सन्मान्य श्री विलासजी खंडाई साहेब यांचं स्वागत अंशुभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री बोरीकर सरांना विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावं. सीओ आहेत आपल्या नगर परिषदचे, मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावं. आणि सन्मान्य श्री धनंजयजी बोरीकर सरांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्वागत करून त्यांना सन्मान चिन्ह सुद्धा देतील. सन्मान्य श्री धनंजयजी बोरीकर सरांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर करतील. त्याचबरोबर सन्मान चिन्ह सुद्धा देतील आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत करतील. सन्मान्य श्री विलास भाऊ खंडाईत यांचं स्वागत सुद्धा सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री विलासजी खंडाईत साहेब यांचं स्वागत. सन्मान्य श्री विजूजी ताटे यांचं स्वागत सन्मान्य श्री छगनभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य श्री विजूजी ताटे सरांचं स्वागत. सन्मान्य श्री अजितजी लाडसे सरांचं स्वागत सन्मान्य श्री परागजी कोल्हे करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. हलकासा फळीवर घेतलेला चेंडू कलात्मक दृष्टीने खेळण्याचा प्रयत्न होता. हलकासा याला ऑनच्या साईडनी वळवला. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव एकत्रित केली. समीकरण 29 चेंडूमध्ये केवळ 18 धावांची आवश्यकता. बिट्टू रेवतकर आणि सागर भैसवार ही मधल्या फळीतील फलंदाजांची जोडी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजी करतोय यशराज. पुढे सरसंटोलण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, मात्र सीमा रेषेच्या बाहेर. श्री अमोलजी परिहार यांचं स्वागत सन्मान्य श्री चिकूभाऊ भजन करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी. अजूनही ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अखेरच्या क्षणापर्यंत आपला किल्ला सोडत नव्हते, तशी अजूनही जिद्द
MVP स्पार्टन या संघाने सोडली नाही, अचूक टप्प्यावर टिच्चून गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर पुन्हा चेंडू, सन्मान केला या चेंडूचा. रेंगाळत जाणारा हा चेंडू स्वतः गोलंदाज या चेंडूवर धावून गेले. सन्माननीय प्रणयजी पांगुळ यांचं स्वागत सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष अंशुभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. सत्तावीस चेंडू 14 धावा. स्मशान शांतता या खेळपट्टीवर. एका बाजूने झुकताना दिसलेला हा सामना YSW वॉरियर्स या संघाच्या दिशेने वळलेला आहे. एक औपचारिकता म्हणून हा खेळ होतो आहे, तरी सुद्धा या ठिकाणी किल्ला सोडलेला नाही. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, टिच्चून मारा करतोय आणि बचाव करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या लो स्कोरिंग स्कोरचा या गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. यशराज फिल्म्स, यशराज गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी. या दरम्यान नेहारे कृषी सेवा केंद्र लाडगाव, वैभव नेहारे यांचं होल्डिंग साईनंद रियालिटीज याच्या वर लागलेलं आहे. त्याचबरोबर RC स्पोर्ट्स काटोल पंकोजी छन्ने यांचं सुद्धा होर्डिंग्स लागलेलं आहे साईनंद रियालिटीज याच्यावर. त्याला हिट केल्यास 1001 रुपयाचे रोख पारितोषिक. स्मशान शांतता या क्रीडांगणावर चुरस निर्माण झालेला होता, परंतु आता एकतर्फी होताना या ठिकाणी हलकासा पुश केला, कव्हरच्या दिशेने बघावं लागेल. या ठिकाणी फेकी होत आहे गोलंदाजाकडे, परंतु आपल्या सुरक्षित सीमारेषेच्या आतमध्ये. 4 षटकांचा खेळ पूर्ण, 42 धावा, 3 गडी बाद. पाण्याचा अवकाश. डीजे MVP स्पार्टन यांनी सुरुवातीला फलंदाजी करीत अतिशय निराशजनक अशा खेळीचं प्रदर्शन केलेलं होतं. आघाडीचा फलंदाज यश चौरे नावाचं वादळ, ज्याच्या नावावर सर्वात वेगवान अर्धशतक आहे, हा 8 चेंडूमध्ये 7 धावा 1 चौकाराच्या मदतीने. राहुल पंचा 3 चेंडू 1 धाव. निखिल यांनी मधात थोडंसं तडाखेबंद फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. 14 चेंडू 18 धावा 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. अक्षय हिरुळकर 8 चेंडू 9 धावा, हा आघाडीचा फलंदाज होता, 1 चौकाराच्या मदतीने. 4 चेंडू 6 धावा किरण सिंग, 5 चेंडू 2 धावा मुकेश, 2 चेंडू 1 धाव शुभम, आणि बाकी खेळाडू फारसं काही करू शकले नाही. प्रत्युत्तरात दाखल मात्र या ठिकाणी सुरेख फलंदाजी करताना दिसतंय परस्पर विरोधी संघ YSW. अलगद सोडलेला, ढिल्या हाताने सोडलेला चेंडू, प्रशंसा करावी लागेल या ठिकाणी. संकेत कुमिरिया शून्यावर बाद झालेला आघाडीचा फलंदाज. या फलंदाजाकडे ऑरेंज कलरची कॅप, ऑरेंज कलरची कॅप आहे, आघाडीवर आहे. माफ करा, हा फलंदाज बाद झालेला शून्यावर. चन्ने वंजारी पुन्हा एकदा दिशा भटकलेला चेंडू, डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच तरंजी कडू यांनी याला अवांतर वाईड दिलं. नागपूरवरून बिलॉंग करतात. चंचल वंजारी 4 चेंडू 9 धावा 2 चौकाराच्या मदतीने. अभि ढोके 11 चेंडू 23 धागा, तडाखे बंद, 2 चौकार आणि 2 षटकार. संपूर्ण सामन्याचं चित्र पालटण्याचे काम अभि ढोके यांनी केलेलं. सागर आणि बिट्टू ही जोडी,
हलकासा पुश केला, ढकलला, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, याचा पाठलाग दोन क्षेत्ररक्षक करतायत. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघ करता एक धाव गोळा केलेली. सन्मान्य नितीन भाऊ गौरखेडे यांचं स्वागत मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य अंशुभाऊ ठाकूर करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. बराच आखोट्यामध्ये चेंडू या ठिकाणी बघावं लागेल. चित आणि ट्विस्ट, चढ उतार. सन्मान्य विजूभाऊ ठाकरे यांचं स्वागत सन्मान्य छगनभाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. सन्मान्य नामदेव भाऊ बाराई यांचं स्वागत सन्मान्य पराग भाऊ कोल्हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुरेख असा फटका या दरम्यान ऑनच्या दिशेने मारलेला फटकार होता. धावांची गती या ठिकाणी मंदावलेली दिसतात, परंतु दरी मात्र फारच मोठी दिसतं या ठिकाणी. 20 चेंडू आणि 9 धावा. एक औपचारिकतेच्या दिशेने हा सामना जाताना दिसतोय, परंतु अजूनही किल्ला लढवताना राहुल पंचा सुरेख गोलंदाजी केलेली होती आणि धावचित केलेलं होतं या षटकामध्ये त्यांच्या सहकारी, आणि त्यांनी अजूनही किल्ला सोडलेला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत हा किल्ला लढवण्याचा प्रयत्न. 20 चेंडू 9 धावा पाहिजे. 45 धावा फलकावरती लागलेल्या. अलगद ढिल्या हाताने सोडलेला चेंडू सन्मान करण्यास भाग पाडलं. सुरेख गोलंदाजी करतो राहुल. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करतोय आणि अक्षरशः बांधून ठेवलंय या अखेरच्या काही चेंडूमध्ये फलंदाजांना. चाचपडत खेळताय फलंदाज. 19 चेंडू 9 धावा असं समीकरण आलेलं, आणि दबावात जो चांगला संघ कामगिरी करेल तो संघ नक्कीच आपल्या बाजूने हा संघ सामना घेऊन जाईल यात शंका नाही. या दरम्यान सुरेख असा फटकार स्ट्रेटला हाणलेला. या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक या चेंडूचा बचाव करताना. या चेंडूवर पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 46 धावा, 4 गडी बाद, आणि एक औपचारिकतेच्या दिशेने हा सामना जाताना 18 चेंडू 8 धावा असं समीकरण. या सामन्याचा आनंद प्रेक्षकांसोबत हा गारवा सुद्धा घेताना अतिशय सुंदर असं वातावरण. या वातावरणामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित संपूर्ण प्रेक्षकांचे साईनंदा रियालिटीज कडून मनपूर्वक स्वागत 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 आणि स्वागत. उपस्थित सर्व पाहुण्यांचे साईनंदा रियालिटीज कडून स्वागत 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 आणि स्वागत. संपूर्ण पाहुण्यांचे, उपस्थित प्रेक्षकांचे, क्रिकेट प्रेमींचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. 18 चेंडू 8 धावा. 18 चेंडू 8 धावा. अजूनही संधी फलंदाजाला.
या दरम्यान चेंडू जातो आहे कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकांनी अलगद उचलून धरला आणि फेकी केली गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव एकत्रित केलेली. 17 चेंडू 7 धावा. अजूनही या ठिकाणी नेहारे कृषी सेवा केंद्र लाळगाव यांचं होर्डिंग्स लागलेलं आहे. आरसी स्पोर्ट्स काटोल यांचं सुद्धा होर्डिंग्स साईनंदर एलईडीज याच्या वरती लागलेलं आहे. त्याला हिट केल्यास 1000 रुपये. सन्मानजनक असा हा फटकार सन्मान केला. एक पाऊल पुढे काढत सुरेख असा लॉंग ऑफला मारलेला फटकार. रेंगाळत जाणारा हा फटकार होता. एकाच धावेवर समाधान मानतील दोन्ही फलंदाज. माहित आहे अतिरिक्त जोखीम पत्करायची गरज नाही. बेजबाबदार फटके मारायचे नाही. विनाकारण बाद व्हायचं नाही. हा मानस हा संदेश त्यांना प्राप्त झाला असेल. यावेळी मात्र डाव्या फळीवर कलईच्या हाताने हलक्या हाताने खेळलेला हा फटकार जोवर चेंडू जातोय वाईड मिड ऑनला. शॉर्ट मिड ऑनला हा चेंडू वळवला गेला. एक धाव प्राप्त केलेली. 49 गाठलेली YSW वॉरियर्स. मानाचा तुरा रोवण्याचं काम YSW वॉरियर्स करते का बघावं लागेल. 15 चेंडू 5 धावा. यावेळी मात्र हल्ला केला. स्ट्रेटला सुरेख असा फटकार आणला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. एका धावेची गरज. 14 चेंडू. सुरेख फटका आणि 1001 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी हुकले.